मंत्री हसन मुश्रीफांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत। बिदरी साखर कारखान्यावरील कारवाईवरून हे सुनावण्यात आलेले आहेत खडे बोल। कारखाना 65,000 सभासदांच्या मालकीचा आहे असं हसन मुश्रीफ म्हणतात। सभासदांची मालकी आहे यावर तर सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर कारवाई अयोग्य आहे असं मुश्रीफांचं म्हणणं आहे। केपी पाटलांनी घाई गडबडीनं जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय मंडलिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो, हे मलाही आवडलं नव्हतं आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये केपी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या। परंतु ही जी कारवाई आहे त्याचा सुद्धा मी निषेध करतो। तुम्हाला महाविकास आघाडीकडे केपी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावरच तुम्ही इन्कम टॅक्स किंवा ईडी छापा घालायचा हो। 65,000 सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे आम्हाला काही आवडलेलं नाही। आम्ही याचा तीव्र निषेध करतो। केपी पाटलाच्या मालकीचा दुधंगा बेदगा कारखाना नाही, हा 65,000 सभासदांच्या मालकीचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।